यांच्यावर टीका केलेली आहे. का म्हणून टीका केली, काय तुम्हाला वाटलं टीका करून? असा ज्या वेळेला मतं पाहिजे त्यावेळेला 70 फूट रोडवर आलात, आमच्याबरोबर बसलात, भाजी कसं विकतो बघितलात, फळ कसं विकले जाते बघितलात, मतदान देण्याचं अपील केलात. 40 वर्ष झालेले तिथं आम्ही बघतो आहे. 40 वर्षापासून चिप्पा मार्केटमध्ये 3दा लोक गेले. कोट्यावधी रुपये खर्च महापालिकेने केलं. फेरीवाल्यांना त्यांनी विश्वासामध्ये घेतलं नाही. त्या ठिकाणी नुसतं दारूचे अड्डे आहेत, मर्डर 2 झालेले आहेत, कोणी माणूसच येत नाही. तर भाजी विकायची कशी? पावसापासून संरक्षण आहे, कट्टे आहे, चांगलं आहे, सर्व आहे, राजवाडा आहे, पण माणसं येत नाही. करायचं काय आम्ही हे सांगा ना. नुसतं 70 फूट रोड नाही आहे, नीलमनगरलाही आहे, कोंगडे वस्तीला आहे, विजापूर रोडला आहे, उडगी रोडला आहे, स्टेशनला आहे. एवढं कशाला? लक्ष्मी मार्केट घ्या, कस्तुरबा मार्केट घ्या. रस्त्यावर बसत नाही भाजी विक्रेते. केवळ 70 फूट तुम्हाला का जाचू लागलं? म्हणून आमचं म्हणणं असं आहे की वाहतुकीला अडथळा नाही येत, आम्ही करायला तयार आहे. 40 वर्षापासून एक तरी अपघात झाला त्या ठिकाणी. मग कसं काय आमच्यावर ठपका देतात तुम्ही? हा वाहतुकीचा कोळंबा झालाच आहे. तर सणावारीला होत नाही का वाहतुकीचं? आज तेही आम्ही सांगितले, ती दक्षता घेऊ. जर आम्हाला नाही मिळालं, आषाढ एकादशीला मुख्यमंत्री या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. मुख्यमंत्र्याचं मोटर मी अडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. या सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन भाजी या सगळे विक्रेते व्यापारी नाहीत, ते छोटे विक्रेते आहेत, गोरगरीब माणसं आहेत, कष्टकरी माणसं आहेत. 2-3 हजाराचा धंदा होतो, त्याच्यामध्ये 400-500 रुपये मिळतात. 20% मार्जिन आहे त्यांना. सावकाराची पट्टी द्यावी लागते आणि 2 दिवस माल नाही विकलं फेकून द्यावं लागतं. 3 दिवस फळ नाही गेलं तर फेकून द्यावं लागतं. तुम्ही असं म्हणलं भाषणामध्ये, जय श्रीराम म्हणणारा आमदार कुठे आहे? आता जय श्रीराम मांडणारा रवींद्र कोटेशिवाय दुसरा कोण आहे या मतदारसंघात? 70 फूट रोड कोणाच्या अंडर आहे? नाही, त्यांची जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. नसेल त्यांच्या घरावर जाऊ आम्ही.